ही दृश्य तुम्ही पाहू शकता। एकनाथ शिंदे काळोखी कुटुंबियांच्या भेटीकरता दाखल झालेले आहेत। संपूर्ण काळोखी कुटुंब सध्या इथे आपण पाहू शकतो। एकनाथ शिंदेकडून कुटुंबियांसोबत संवाद साधला जातो। त्यांच्या जेवढं दम नव्हता करायचा, एकटा एवढे दिवस फिरवतात तेव्हा राग ठेवलेला होता। वरतून हात दे सर्वांना, राग ठेवलेला होता। वरतून हात दे सर्वांना, असा डायरेक्ट एकटा त्यांच्या जेवढं दम नव्हता करायचा। एकटा एवढे दिवस फिरवतात तेव्हा काय नाही केला, असं डायरेक्ट कसं काय केलं त्याच्यात हा काय त्यांचा मुलं राग ठेवलेला होता। वरतून हात दे सर्वांना, असा डायरेक्ट एकटा त्यांच्या जेवढं दम नव्हता करायचा। खोपोलीतील मंगेश काळोखी हत्या प्रकरणातील ही अपडेट आपण पाहतो। एकनाथ शिंदे सध्या कुटुंबियांसोबत संवाद साधतायत, त्यांच्या भावना समजून घेतात। एकनाथ शिंदेंनी मंगेश काळोखे यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। सध्या ते कुटुंबियांच्या भेटीसाठी दाखल झाले। ही दृश्य आपण पाहतोय, खोपोलीतली ही दृश्य आहे। या ठिकाणी अनेक गावकरी देखील जमा झालेले आहेत, अनेक पक्षाचे कार्यकर्ते आलेले आहेत। त्याचसोबत एवढे दिवस फिरवतात काळोखे कुटुंबीय सध्या इथे आपण उपस्थित असलेले पाहू शकतो। यामध्ये मुख्य आरोपी रवींद्र देवकरचा मुलगा धनेश देवकर आरोपींच्या यादीत याचा समावेश आहे। या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस सध्या तपास करतात। या प्रकरणात आतापर्यंत एकूण 7 आरोपी अटकेत आहेत। मंगेश काळोखे कुटुंबियांकडून खरंतर न्यायाची मागणी केली जाते। एकनाथ शिंदे यांच्याकडे भावना व्यक्त केल्या जातात। रायगड पोलिसांनी काही आरोपींना या प्रकरणात अटक केलेली आहे। अजूनही पुढचा तपास सुरू आहे। काळोखे कुटुंबियांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे पोहोचले। हात दे सर्वांना, असा डायरेक्ट एकटा त्यांच्या जेवढं दम नव्हता करायचा। एकटा एवढे दिवस फिरवतात तेव्हा काय नाही केला, असं डायरेक्ट कसं काय केलं त्याच्यात हा काय त्यांचा राग ठेवलेला होता। वरतून हात दे सर्वांना, असा डायरेक्ट एकटा त्यांच्या जेवढं दम नव्हता करायचा। एकटा एवढे दिवस फिरवतात तेव्हा काय नाही केला, असं डायरेक्ट कसं काय केलं त्याच्यात हा काय त्यांचा आपण पाहू शकतो ही ताजी दृश्य आहे खोपोलीतली। एकनाथ शिंदे काळोखी कुटुंबियांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। खोपोलीत मंगेश काळोखे हत्या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट म्हणजे सध्या काही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। 7 आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे। तर या संपूर्ण प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे। रायगड पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सध्या तपास करतात। एकनाथ शिंदे काही क्षणांपूर्वीच खोपोलीत दाखल झालेत। आपण हे दृश्य पाहू शकतोय। काळोखे कुटुंबीय देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचसोबत पक्षाचे कार्यकर्ते आणि गावकरी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदेंनी काळोखेंना श्रद्धांजली वाहिली आणि देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।